आपण सकाळच्या 6:30च्या सेवेत सर्वजण उपस्थित असतात. सध्याच्या काळामध्ये आपलं आहार जर म्हटला, हा सगळा हायब्रिड असल्या कारणाने अनेक आजारांना जन्म देणारा आहार आहे. मग तुम्ही घरात प्रथम वस्तू जर पाहिली तेल. सर्वांना माहिती तेलामध्ये केमिकल मिक्स असतं. त्याच्या माध्यमातून कॅन्सर सारखे आजार तयार होतात. आपल्या दैनंदिन गरजेमध्ये प्लास्टिक आपण जास्त वापरतो. त्यातलं अन्न, पाणी वापरल्याने त्याने सुद्धा कॅन्सर सारखे आजार होतात. जो गॅस आहे, गॅस नॅचरल पद्धतीचा गॅस नसून केमिकल गॅसेस निर्माण झाल्याने ते अन्न शिजवल्याने ते सुद्धा सात्विकता नष्ट करणारं असतं. या सर्व जे काही गोष्टी आहे, फ्रीज मधलं अन्न किंवा त्यात जर ठेवलेले पदार्थ ते खाल्ल्याने जे सात्विक गुण, सत्वशील गुण जे अण्णांमध्ये असतात, ते कमी होतात. त्यात नकारात्मक ऊर्जा किंवा विषाचं प्रमाण वाढतं आणि ते आपण बरेच दिवस फळभाज्या किंवा इतरत्र ठेवून आपण आपलं शरीर खराब होतं. अनेक विज्ञानाने सुद्धा फ्रीजमधल्या वस्तू किती घातक असतात. जास्त दिवस फ्रीजमध्ये राहिल्यानंतर ते अन्न खाल्ल्याने किती प्रकारचे त्रास होऊ शकतात. सर्वात जास्त त्रास संधिवात, वात वाढण्याचं काम अनेक गोष्टीतनं होत असतं. तर हे आपलं दैनंदिन जे आपली आहार प्रणाली आहे, ती सर्वथा खराब झाली असल्या कारणाने बालपणापासूनच आता आजार तयार चालू झालेत. डायबिटीस असो, इतरत्र आजार असो, घरोघरी आजारांचं प्रमाण वाढलंय. तर शरीर जर आपलं ठीक असेल, तरच मन ठीक असेल. म्हणून शरीर हीच खरी संपत्ती या उक्तीप्रमाणे आपल्या सर्वांना शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून ही सकाळची 6:30ची सेवा महामृत्युंजय मंत्राची ही अद्भुत प्रभावशाली आहे. रुद्र सेवा अतिशय घातक गोष्टींना रुद्राची सेवा शारीरिक आरोग्यासाठी आहेच आहे, पण इतरत्र दुसऱ्या आरोग्यासाठी सुद्धा आहे. घातक मानसिक आजार यातून बाहेर काढणार आहे. घरामध्ये व्यसन असतील, व्यसन तात्काळ रुद्र सेवेने दूर होतात. पितृदोषाचा प्रश्न असेल तो कमी होतो. रुद्र सेवेने जे विभक्त कुटुंब असतील, आपल्यामध्ये घटस्फोटासारखे विषय असतील, पती पत्नी मतभेद असतील, आपसात पटत नसेल, तर ह्या सेवेने देखील बरेच काही ग्रहांवरती मात केली जाते आणि तात्काळ तुमच्या आयुष्यामध्ये एक स्वामी अनुभव, सुंदर प्रचिती तुम्हाला आयुष्यावर राहत नाहीत. तर ह्या अनमोल सेवा भाग्यवंतालाच लाभतात. म्हणून आपण या सेवेपासून पळ काढणं म्हणजे आपण इतरत्र गोष्टींना आमंत्रण देण्यासारखे आहे. आपल्या शरीरातलं विष काढण्याचं काम रुद्रसेवा महामृत्युंजय तीर्थ करत असतं. तर बाहेरचं जे काही वातावरणाशी मी मगाशी बऱ्याच वेळेस सांगितलं, पंचमहाभूत खराब झालीत, सात्विकता पंचमहाभूतांमध्ये नाही, म्हणून आपल्यामध्ये नाही. इथली हवा रोगट, निराशमय, उत्साह शून्य अशा हवेचं स्वरूप झालंय, की आल्हाददायक, प्रसन्न अशी हवा नाही राहिली. त्यामागचं कारण काय? ते त्याचा अनुभव घेतला पाहिजे. या सेवा टाळलं म्हणजे आपण खरंच खूप काही टाळल्यासारखं आहे. हे सर्व आम्ही तुमच्यासाठी करून देतोय आणि हे तुमच्यासाठी करत असताना वेळ देणं गरजेचं आहे. त्यासाठी आमची ऍडमिन टीम सकाळी 6:30 पासून ही सेवा चालू करतात आणि तुम्हाला सेवेमध्ये सहभागी करतात. तुमचे प्रश्नच राहणार नाही. तर ज्यांना माहिती त्यांना अनेकांना सांगा, जेणेकरून तुमच्या सेवेने दुसऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न सुटत असतील, इतरत्र प्रश्न सुटत असतील, घर बसल्या तुमची सेवा होते. आपल्या ग्रुपचं महत्व, गुरुदेव दत्त परिवारात आल्यानंतर आलेले अनुभव हे अगदी मोलाचे असतात. कुठेही जायची गरज नाही. तंत्र, मंत्र, यंत्र, बुवाबाजी या सर्व गोष्टींना थारा न देता आपण अध्यात्माला विशेष थारा द्या. स्वामींना गुरु करा आणि ह्या गुरूंच्या माध्यमातून अद्भुत अशी ही परमेश्वर शक्ती
ही लीला सहज कुठेही न जाता घर बसल्या तुम्ही घरच्या घरीच मंदिर करण्याची ताकद ठेवणार. आपलं मन मंदिर, हृदय मंदिर आपण स्वतःच आपण करू शकणार. घर बसल्या तुम्हाला सांगत सेवा साधना करण्याची जी ही काही उत्तम सुवर्ण संधी ह्या ग्रुपच्या माध्यमातून मिळते आणि सहजच स्वामींची कृपा तुमच्यावरती होते. मान्य आहे मला इतरांचे व्यापार जरा कमी झालेत, गरज बसल्यास जर सगळं चालू झालं तर आमच्याकडे कोण येईल हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. चालेल, आमच्याकडे कोण येईल त्याच उद्देशाने ही विचार प्रणालीच आपण करायला घातक असते. आपण अंतरात्म्यापासून देव जोडला का हा मोठा प्रश्न आहे. भक्ती माध्यमातून भक्ती शिकवली का आणि भक्तीतूनच परमेश्वर शक्ती स्वरूपात कार्य करतो. आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण संशोधन केलं पाहिजे. लाख विद्या आहेत आपल्याकडे पण मूळची विद्याच नाही लोकांना कनेक्ट करण्याची भक्तीमध्ये. मग त्याला काय अर्थ? राजकारण, स्वार्थ, लोक बघा आपण कृतीतनं हजार डोळे आपल्याला पाहत असतात. एखादी जर प्रमुख व्यक्ती असली तिच्या आचरणाकडे 0 मिनिटात बोलण्यावरनं चालण्यावरनं व्यक्ती कशी आहे सहज निष्कर्ष लागतो. एखाद्या तीर्थक्षेत्रात तुम्ही 2-3 दिवस थांबा आणि थोडी त्यांचं सगळं अवलोकन करा, थोडं फिरा तिकडे, 0 मिनिटात त्यांचे व्यवहार कळतात आपल्याला. इथे व्यवहार कसे चालू आहेत, चांगले तर 0 मिनिटात कळतात चांगले व्यवहारच. जर राजकारणी विक्षिप्त, हमारी सुनो आणि आमच्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये असे बावटासारखे गलिच्छ चढलेल्या मनोवृत्ती असतील तर तिथं महाराज थांबणार नाही. बघा, स्वामी स्वामी समजून घेणं फार कठीण आहे. या विश्वात स्वामी समजून सांगणं सुद्धा कठीण आहे. प्रभू आलेत आमचे तत्व होत ते. हे तत्वाचा लवमाग मोसना धोंडोनी सत्वातही, या तत्वाचा कुठेच शहानिशा केला जात नाही. हे तत्व नेमकं काय आहे? स्वामी आज तागेत कळलेच नाही. खूप भिजले हो आम्ही. रात्रंदिवस आरत्या केल्या, फोटोपूजा केल्या, मंदिरं बांधलेत, कुटाणे केलेत, लोकांना एकत्रित केलं, भरपूर काही होम हवनं केलीत. पण महाराजांनी आम्हाला तशी बुद्धी दिलीच नाही की महाराज नेमकं तुम्ही कोण आहे एवढंच माहितीये. इथून आले आणि तिथून गेले आणि इथं थांबले आणि इथं भेटले आणि इथं लीला झाल्या एवढंच माहिती. पण ते परब्रह्म नेमकं काय होतं हे कोणालाच कळलं नाही. प्रचंड साधनांना सुद्धा कळत नाहीत महाराज. पण एक साध छोट निर्मळ स्वच्छ निस्वार्थी मन ठेवून जर स्वामींची सेवा केलं ते परब्रह्म सहज कळतो, उमगतं. आणि उत्तम मार्गदर्शन जर तुमच्या जीवनात असेल तर महाराज अगदी ती शक्ती नेमकी काय आहे याची प्रचिती यायला लागते. आता आमच्याकडे जे काही सेवा चालल्यात निस्वार्थ परमेश्वराच्या सेवा चालल्यात, कुठल्याही प्रकारचं त्याला स्वार्थ नाही, लोभ नाही, पदाची अपेक्षा नाही. हे निर्विवाद सत्य आहे. सत्य म्हणून परमेश्वर आहे. आम्हाला चव फिरून त्रास देण्याचे भयंकर प्रयत्न केले जातात, भयंकर. आमच्या नावाने संकल्प घेऊन सुद्धा मोठमोठ्या बगलामुखी चंडी वगैरे केल्या जातात की आमचं मुळासकट बारदान मिटवावं. आता ती चंडी देवीच तयार नसेल तर इथं सत्य असेल आणि दत्त असतील तर मला सांगा, बगलामुखी चंडी लागेल का आम्हाला? भैरव चंडी लागेल का? किंवा इतर तर आमच्या नावाने संकल्पित सेवा केल्या जातात त्या लागतील का? ती भगवती तरी मान्य होईल का? जिथं सत्य आहे तिथं परमेश्वर आहे आणि तिचा त्रास असतोच मान्य आहे. पण परमेश्वर शेवटी सत्याचाच पाठीशी असतो. अख्खं विश्व जर आम्हाला मिटवायला निघालं असेल, जर आमच्याकडे सत्य असेल आणि परमेश्वर असेल, कोणाची मज्जालच नाही या करायला थांबवण्याची. आम्ही निर्वाद सत्यपणे काम करतोय, प्रभूंच्या इच्छेने काम करतोय, सर्वांना वंदन करतो. या भूमीवरील जेवढे काही महान आत्मे आहेत त्यांच्या ज्ञानाला, तपाला, वैराग्याला वारंवार वंदन करतो. अपूर्ण बुद्धीचे लोक नाहीत आम्ही, कोणाला काही बोलणार नाहीच, अजिबात नाही. पण कुठेतरी मूळ संस्कृती, भारतीय संस्कृतीचा वारसा आपण हरवलाय.
एवढं मात्र निश्चित. आपण वेगळ्याच दिशेला भरकटतोय एवढं मात्र निश्चित. पूर्ण परमेश्वर ओळखणं, पूर्ण दत्त ओळखणं, पूर्ण अवतार प्रणाली ओळखणं आपल्या कक्षेच्या बाहेर आहे एवढं मात्र निश्चित आणि सिद्ध झालंय. छटाकभर विद्यांचं कौतुक त्या अपूर्ण तत्वाच्या लोकांना असतं, आम्हाला विद्यांचं कौतुकच नाही. संन्यासाचे कपडे घातलेत म्हणजे आपल्याला खूप काही कळतं, भस्म अंगाला लावलीत म्हणजे आम्ही मोठे देव झालो असं होत नाही. किती उपासना तपासना केल्या तरी जर मन शुद्धीवर नसेल तर सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आणि आध्यात्मिक प्रवास समजावून सांगणं, तिथपर्यंत नेणं पराकोटीचं कठीण काम आहे. कुठेतरी आपल्याला त्याचा धागा-पंधा दोरा मिळाला पाहिजेत म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. पुढे अनंतामध्ये तुम्हाला तुमची ओळख निर्माण करून देणं म्हणजे सर्वात कठीण गोष्ट आहे. असंभव आहे. आणि तुम्ही सुरुवात जरी केली तर तिथं पार होणं म्हणजे फार मोठ्या सिंहाचं काळीज लागतं. सिंह पण असतात, पण ते एखाद्याच सिंहाचं काळीज 1000 सिंहांमध्ये एखादाच सिंह प्रभावशाली असतो. तसं तुम्हाला प्रभावशाली ठेवता आलं तर तुमचा विवेकानंद व्हायला वेळ लागत नाही. फार कठीण तपश्चर्येतून गुरु घडवतात, फटक्यातनं घडवतात आणि एकदा घडलं की अख्खं विश्व तुमच्या मागे येतं. बघा, बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही. रामासारख्या कृष्णासारख्या अवतारांना देखील जगताने छोडलं नाहीये. छळलंय, प्रचंड छळलंय. आणि जी छळणारी जनता आहे त्या छळणाऱ्या जनतेला रामकृष्णाच्या अवताराने देखील नमन केलंय. संत प्रवृत्तीने सुद्धा हे अवतार संत पृथ्वीवरचे संत तयार झालेले ती वेगळी आणि मूळचे अवतार येऊन परत कार्य करणं ती सुद्धा गोष्ट थोडी वेगळी असते. पण आक्रमक न होता पृथ्वीवरच्या करुणामय संतांना पाहून परमेश्वर त्यांच्या अधीन होऊन जातो. त्यांची स्वतःची शक्ती विसरून जातो. अशी संत ती कर्मभूमी म्हणजे भारतभूमी आहे. आपण आपल्या व्यवहारात आपल्या प्रणालीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये जे महान संत होऊन गेले त्यांचा अभ्यास करणं आजच्या स्थितीला काळाची गरज आहे. खऱ्या संतांचा अभ्यास करणं. संत समजले तर कळत नकळत ग्रंथ समजतील, ग्रंथ समजायला लागलेत, पुराण समजतील, पुराण समजायला लागलेत तर मग निश्चितच तो पुराणात दडलेला जो काही धर्म आहे तो उदयास येईल आणि परमेश्वर शक्ती तुम्हाला सहज ओळखले जाईल. या विश्वामध्ये अनेक शक्ती आहेत. मूळ स्रोत, मूळ खोड म्हणजे एकमेव 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 भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण आहेत. पूर्ण पुरुषोत्तमाचे जे काही अवतार आहेत महाविष्णूचे ते सर्व पुरुषोत्तम उत्तम म्हणजे भगवंत आहेत कृष्ण. आणि कृष्णांच्या मुखातून निघालेली गीता अनेक अवतारांचं साधन आहे. पूजनीय अनंत अवतार झाले परमेश्वराचे, त्यांना सर्वांना पूजनीय असा ग्रंथ म्हणजे गीता आहे. असा एकही अवतार म्हणणार आहे की मी गीतेला मानत नाही. तो मुस्लिमांचा अवतार असो, ख्रिश्चनांचा असो, आणखी इतर धर्मियांचा असो, त्यांना वारंवार वंदन करावं लागते तत्वज्ञानाला, कारण ते खोडे. आणि आपण सनातन संस्कृतीमध्ये त्या परमेश्वराचे आपण उपासक आहेत. ही गुरु प्रणाली, ही दत्त प्रणाली, ही कृष्ण प्रणालीच आहे. हे कृष्ण प्रणालीची ओळख करून देण्यासाठीच दत्तप्रभू आलेत आणि तेच खरे कृष्ण आहेत या कलियुगामध्ये. आणि त्यांचे अवतार कार्य जे आहेत श्रीपाद प्रभू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि आपल्या सर्वांचं परम लाडकं दैवत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचं कार्य हे कृष्ण नीतीतून चाललंय. ही कृष्ण नीती ओळखण्यासाठी महाभारत वाचावं लागतं. कृष्ण ओळखण्यासाठी भागवत ओळखावं लागतं, भागवत वाचावं लागतं, ते अनुभवावं लागतं. पूर्ण भागवताचा गीतेचा अभ्यास केल्यानंतर धर्मतत्वाचा अभ्यास सहज होऊन जातो. मोठमोठी महान तत्व गीतेतूनच घडलीत. गुरु
केल्यानंतर नेमकं गुरूंना काय द्यायचं असतं, तर ब्रह्मतत्व हेच ज्ञान द्यायचं असतं. हे परमोच्च स्थानाचं ज्ञान आहे. पूर्ण परमेश्वराचं ज्ञान आहे. ब्रह्मतत्व ओळखण्यासाठीच मानवाला जन्म दिलाय. 84 लक्ष योनीत असं ब्रह्मतत्व ओळखलं जात नाही. हे अचाट तत्व, अफाट तत्व ओळखण्यासाठी तेवढं माइंड स्पेस मध्ये आपली जागा असावी लागते. आजच्या स्थितीला काय झालंय, तर घनघोर कलियुगामध्ये मीपणा, वासना, गरजा, विक्षिप्तपणा, राजकारण अशा जे काही व्यभिचारीच्या गोष्टी आहेत त्या वाढल्यात आणि पवित्रता दुर्मिळ झाली आहे. निर्मळ, स्वच्छ, सत्य, इमानदार ह्या सगळ्या गोष्टी दुर्मिळ झाल्यात. हे अलंकारच आपल्याकडे नाहीत सद्गुणांचे. नाही आपण निस्ती कृत्रिमता आणून थोथांड करतोय भक्तीचं आणि त्या थोतांडामध्ये परमेश्वर आपल्याकडे पाहून नुसता हसतोय. आणि तो म्हणतो, अरे मूळचं काय तुझ्याकडे, मी कस काय येऊन, मी कस काय भेटू, कसं बोलू तुझ्याशी. परमेश्वर सदा सर्वदा तो कृपाशीलच असतो, क्षमाशील असतो, करुणामयच असतो, पण आपल्या कृती चांगल्याच ओळखून असतो. आपलं आत काय बाहेर काय वेगळंच असतं नाटक. ती परमेश्वराला मान्य नाही. त्याला अंधारात तुमचं पाप दिसतंय, उजेडातलं दिसतंय, तो सर्व साक्षी आहे, नियंता आहे. त्याच्यापासून तुमची कुठलीही गोष्ट लपलेली नाही. त्याच्यापासून काय लपवणार तुम्ही? त्याचे सीसीटीव्ही एकदम सतार उघडे असतात. ते कधी बंद होत नाही. आपली कुठलीही कृती त्याच्याकडे ती लपत नाही. मग हे सगळं करत असताना पांडवांनी अनेक कृत्या केल्यात. कृष्णापासून काही लपल्यात. द्यूताचा डाव खेळण्यासाठी 5 पांडव कृष्णापासून लपून द्यूत खेळत होते. आणि शेवटी वज्रहरण झालं. आपल्या सगळ्यांना माहिती पुढची गोष्ट. पण परमेश्वरापासून ह्या गोष्टी काही लपल्या होत्या. सहज आम्हाला कोणी बोलतं, मग स्वामींनी आमचं काम का नाही केलं? मग स्वामींनी आमच्याकडे लक्ष का नाही ठेवलं? ही कृती घडलीच कशी? मग त्याकडे मोठे मोठे अवतार होऊन गेलेत. जरा पांडवांची अवस्था पहा, अनेक भक्तांची अवस्था पहा, आणि त्यातून आपण काहीतरी भक्तीच्या अंतःकरणातून शिकलं पाहिजे. होतं काय, महाराजांचे 2, 4, 5 चमत्कार आपल्या आयुष्यात झाले ना, तर आपण अतिशय बावळटण्याळ होऊन जातो. सगळं महाराजांवर ढकलून देतो. कर्म शून्य. मनगटात ताकद ठेवावी कुठल्याही गोष्टीने. जॉब असो, व्यवसाय असो, कष्टाने करावेत. पोट भरावं, सत्याने, इमानदारीने पोट भरावं आणि भगवंत असा भजावा, असा तुम्हाला जास्त वेळ नाही. इमानदारीने कार्य करावं स्वामींचं, मनापासून करावं. अख्खी ही जहरीली दुनिया पार करावी नम्रतेने. विषारी दुनिया आहे. या दुनियेने कोणाला सोडलं नाही. भयंकर विषारी तत्व आहेत. तसं तुम्ही पुढे पुढे याल तसे विषारी तत्व स्वयंभू तुम्हाला त्रास द्यायला उपस्थित असतील. त्यांचं कामच आहे. या विषारी जनतेला पार करूनच संतत्व पद मिळतं जनमानसामध्ये. काही ना गुरूंच्या शरणी जाऊन घोनघोर तपश्चर्या करून ते पद मिळतात. तर तुम्हाला या जालिम दुनियाला पार करून नम्रतेने अगदी सर्वांवर तुम्हाला कृपा करायची आहे. असं द्वेष देऊन चालणारच नाही, किंवा छळ कपट घेऊन तो आमचा आणि तो फरक आणि तो असा चांडाळ जरला त्याचा उद्धाराचा मार्ग मोकळे करायचे. लोकांची दोष अंगावर घेऊन त्यांना अमृत वाटायचंय. हे सतीचे वाण आहेत. हे काय असं काही खेळ वाटला काय? पोपटपंची वाटले. शिवाजी महाराजांनी असंच कार्य केलं. मेलेल्यांना झोपलेल्यांना जागा केलं. स्वतः लढलेत, एकटे लढलेत, इतिहास करून गेलेत. हे कार्य तसंच आहे. त्यांचं कार्य जरा वेगळं होतं. हे आत्मिक प्रवृत्तीचं कार्य आहे. तर ही सनातन संस्कृती जबरदस्त आहे. तिचा अभ्यास करणं, उतरणं म्हणजे बघा, आपला ब्रेन एवढा जबरदस्त आहे. तो व्यर्थ कामांमध्ये आपण खर्च घालतोय. व्यर्थ टार्गेट ठेवून आपण आयुष्य बर्बाद करतोय आणि काहीतरी मिळवण्याच्या नादामध्ये आपण खूप काहीतरी गमवतोय. पालक, पालक, पालक त्यांचं काय असतं? त्यांना एवढंच माहिती आम्हाला एवढंसं असं कार्ट आहे, असं असं बनलं पाहिजे. तो त्याच्या पायावरती उभा झाला पाहिजे. एवढंच आई-बापांना माहिती आहे. आई-बापच सज्ञान आहे, तर पोरं कुठं सज्ञान होतील? धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हिंदू संस्कृती, देवी-देवता यांचा काही कसलाच अभ्यास नाही.
तर पालकांनाच अभ्यास नाही ते तुम्हाला काय सांगतील? मुलं काय घडवतील? फार तर काय संस्कारात पाठवतील, बालसंस्कारात इकडे तिकडे. ते कसं आहे, त्यातनं काय निष्पन्न होणार आहे? हळूहळू का असेना, या हिंदू संस्कृतीला टिकवण्याचा अट्टहास करा. की त्याचा काळ कठीण आहे. आज जे पदावरती आहेत, सरकारवरती आहेत, अहंकार करू नका. योग्य माणसांना तुम्ही उभं करा. धर्म संस्कृती नावाखाली टिकवण्यासाठी आम्ही फार मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहतोय. गेली 10 वर्ष आपण 15 वर्ष बीजेपी सरकारला दिली. त्यांनी छान काम केलं. काहीच हरकत नाही. पण यापुढे हिंदू संस्कृतीकडे पाहण्याचं काम करा. बघा, पुढचे वाईट दिवस आपल्याकडे येतायत. ते एवढे जालीम असतील, तुम्ही जर स्वयंभू आणि जर संघटित असाल तर वाचाल, नाही तर कुत्र्याची मौत मारले जाल. राम आणायचा असेल, रामराज्य आणायचं असेल, तर तसं होणं महत्वाचं आहे. पदावर असताना आपण विक्षिप्त राजकारण करतो, धर्माचं राजकारण करतो आणि त्याचा परिणाम म्हणून माणसं दुखावली जातात. संस्कृतीचा अभ्यास करा. येणारा कुठचाही पंतप्रधान असो, त्यांनी आपल्या संस्कृतीचा अभ्यास करावा आणि त्याच्यानुसार जसं प्रभू रामचंद्रांनी आज लोकशाही जरी असली, प्रभू रामचंद्राने जे कार्य केलं, जसं ज्या पद्धतीने केलं, त्या पद्धतीचं अनुसरून कार्य करा. बघा, ही हिंदू संस्कृती अख्खे विश्वावर राज्य करणार आहे उद्या उठून. तुम्हाला फक्त मार्गदर्शन हवं. जेवढे काही आता आपले खासदार येतील, शपथ घेतील, प्राईम मिनिस्टर जो कोणी बनेल, त्यांनी त्या त्या क्षेत्रामध्ये जे आपल्या उच्च कोटीचे ग्रामदेवता आहेत, त्यांना सक्षम करा. हिंदू संस्कृती वाचवायचं असेल, तर आमच्याशी 5 मिनिटं भेट घ्या. बघा, आम्ही काही किरकोळ लोक नाहीत. या पार्लमेंटने जर आम्हाला 5 मिनिटं जर आमचे ऐकून घेतले आणि थोडं जर त्या पद्धतीने जर 5च वर्ष धर्मकार्य जर केलं ना, सगळी सत्ता गुंडाळली जाईल विश्वातले. तुमच्या पुढे अख्खे लोक विश्वातले येऊन हात जोडून उभे असतील की आम्हाला अशी संस्कृती पाहिजे. अनेक धर्मांतर होतील, स्वतःहून हिंदुत्वाकडे वळतील. एवढी मोठी ताकद हिंदुत्वाची, तुम्ही अजून अजाण आहात. आपल्या देवतांमध्ये जी ताकद आहे ती ओळखली नाही. त्या ग्रामदेवता जर जागृत केल्यात, तीर्थांची ऊर्जा वाढवली, त्या त्या क्षेत्रामध्ये जो कलीचा थैमान अनेक धर्मांमध्ये चाललाय, मांसाहार, हे सगळे कलेचे खेळ आहेत, खेळणे आहेत. जे मांसाहार आहेत ते 4 पायाचे आहेत. विषय संपला. त्यांना धर्म कळणारच नाही. ह्या जन्मात काही कधीच कळणार नाही. तुम्ही जर दारू हा जो विषय आहे, त्यातनं कितीतरी सरकारला कितीतरी काहीतरी मिळतं पर्सेंटेज. त्याच्यावर अनेक सरकार चालतात. पण त्या चुकीच्या पैशाने किती लोकांचं मरण ओढवून तर तुम्ही त्याच्यावरती जर खर्च करून जर तुमचं सरकार चालत असेल, तर ते तुम्हाला आउटपुट वाईटच मिळणार आहे. दारूबंदी करा, मांस बंदी करा प्रत्येक ठिकाणी. बघा, लोकांमध्ये रामराज्य यायला काहीच वेळ लागणार नाही. समान नागरिकायता करा. हिंदू संस्कृती लोकांना समजावून सांगा. समजावून सांगण्याची ताकद कोणाचीच नाहीये. आपण फक्त धर्म बदलतो, पण मूळचे व्यवहार बदलवत नाही. धर्म एकच असतो, तो काही वेगळा नाही. जी हिंदू संस्कृती तीच मुस्लिम संस्कृती आहे. त्यात भेद नाही. भेद मधल्या लोकांनी घाणेरडी संस्कृती केली. मानवता सर्वात मोठा धर्म आहे. रामराज्यात काही अनेक धर्म नव्हते का? होते सगळे. प्रत्येक धर्माला एक विशिष्ट आदर्श होता. कुठलेच मंदिर नाही, कुठलेच काही तोडफोड होत नव्हते. प्रत्येकाला सन्मान देणं प्रत्येक धर्माचं कर्तव्य होतं.
आपण कोणीच कोणाला संपवू शकत नाही, आपले कर्म संपवतील. वाईट गोष्टींच्या नादी कधी लागू नये, आहार वाईट असू नये. ज्या ठिकाणी मध्यमांसारखे व्यवहार होतात त्या ठिकाणी दानव संस्कृती जन्माला येते. मग तिथे सगळे शैतानच असतात. मग त्याला पण परंतु चालत नाही. आम्ही सांगतो आज सुद्धा ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्माने जर नॉनव्हेज वर्ज केलं तर आज सुद्धा अल्लाह तत्व तुम्हाला पैगंबर पाठवतील का नाही पाठवणार? तुमच्यात जर सात्विकता आली तर सहज तुमच्या उत्थानासाठी अल्लापर्यंत पोहोचण्यासाठी पैगंबर पाठवतील. नाहीतर सगळं शैतानच झालेत, सगळं शैतान झालंय, काहीच अर्थ नाही. शैतानमध्ये आपण हिंदू तत्वातले लोक सगळी भरले जाणार आहेत. ना आपण दानव आहेत ना मानव आहेत. मग आपण शिवाजी महाराजांसारखे एखाद्याची वाट पाहतो यावं जन्माला त्याने, कारण भूसटलेल्या विचारांचे आहेत. आणि बघा आपल्याला कुठलाच धर्म संपवू शकत नाहीत. न मुस्लिम धर्मात तेवढी ताकद आहे ना ख्रिश्चन धर्मात. आपल्या धर्मात जर सगळ्यात मोठी खोट असेल तर आपल्याच लोकांमुळे इतके राज्य आपल्या हिंदू धर्मात झालेत. आपल्याच लोकांनी हिंदू धर्माची वाट लावली. जे हिंदू धर्माचे विरोधक आपलेच लोक एवढे घातक आहेत की त्या लोकांनाच पनादिकाळापासूनचा इतिहास आहे, आज तागायत ती परंपरा चालू आहे. विषय जर परिवर्तन जरी असला निश्चित पुढच्या दृष्टीने कठीण आहे. आपण सर्वांनी सावध झालं पाहिजे. हीच वेळ आहे. रामराज्य झालं, राम मंदिर झालं, पण रामराज्य कसं होईल याकडे पाहिलं पाहिजे. आणि जे काही सत्ताधारी असतील त्यांनी ह्या गोष्टीचा निश्चित विचार केला पाहिजे. खुर्ची आली म्हणजे हे लगेच मदमस्त होतात. खुर्ची येण्याच्या 2-3 महिने आधी वेगळं राजकारण करतात, आले की लगेच त्यांची सत्ता. म्हणजे काय होतं माहिती का, अहंकार, जनतेशी संवाद, या सगळ्या गोष्टी एवढ्याने होऊन जातात आणि घाणेरडं राजकारण चालू होऊन जात जातीपातीचं, आणि त्यातून मूळ कार्य राहून जातं बाजूला. बघा, धर्मसंस्कृतीचा अभ्यास करा. नुसते बाबा बुवा यांच्या मागे नका लागू. कुठलाच बाबा बुवा खरा नाही आजच्या स्थितीमध्ये. परत सांगतो, हे सगळे छटाकभर सिद्धीचे खेळ चालणारे हे बावट बाबा आहेत. काय बोलणार? राजकारणाच्या मागे लोटांगण घालणारे बाबा आहेत. त्यांच्या काय आता काय बोलणार? लहान तोंडे मोठे घास घालतो, सत्य आहे. मुळात सकट कृष्ण समजावून सांगण्याची ताकद कुणाची नाही सध्या. आमच्या प्रणालीप्रमाणे जर चालणार ना, येत्याचे 5 वर्षात आम्ही गॅरंटीने सांगतो, छत्ती ठोकपणे सांगतो, हिंदुस्थान विश्वाचं गुरुपद घेईल. आम्ही सांगितलं तसं केलं तर. आमच्याशी 5-10 मिनिटाचा संवाद अख्खं संघ, आणि तुम्ही जर त्यावरती वर्तमान काळात काम केलं तर पूर्ण भारतात परिवर्तन होईल. बाकीचं आम्ही पुढचं पाहून घेऊ. 12 ज्योतिर्लिंग आहेत, 51 शक्तीपीठ आहेत, अयोध्या, काशी आहेत, थोडे धाम आहेत. धामांची ऊर्जा अख्ख्या विश्वात पसरून देऊ. फक्त आमच्याकडे यातच आहे मार्गदर्शनाचा अभाव. इथे काय ब्राह्मण किती चालू आहे, सगळे करायचं यज्ञ, होम, हवन, संकल्प घ्यायचे आणि मग त्याचं काम झालं तर ब्राह्मणाचं काम झालं, यांचं झालं, विषय संपला. त्याला धर्म म्हणतात का? धर्म फार वेगळा असतो. धर्म संस्कृतीचा अभ्यास आणि ते सांगण्याची ताकद असली पाहिजे. जर खरंच जर काण्याकोपऱ्यातून खरंच उद्धार करून घ्यायचा आहे तर संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे. आणि प्रभू रामचंद्रांचा अनुसरण करून जर कार्य केलं तर काहीच वेळ लागणार नाही. 0 मिनिटात परिवर्तन होऊ शकतं भारत देशाचं. अहो, चांडा लोकांना आम्ही 0 मिनिटात दुरुस्त करू. ग्रामदेवता जागृत झाले तर कितीही शैतान असो, एका ओळीत बांधले जातील, त्यांना पण मानव करू. संस्कृती घातक विघातक आपलेच लोक आहेत, त्यांना साथ देणं म्हणजे
आपण संपल्यासारखे. तर याचा विचार जो फिरून झाला पाहिजे. अध्यात्म दिशेला आहे, राष्ट्रकार्य राष्ट्राच्या दिशेला आहे, आत्मिक कल्याणाच्या दिशेला आहे. तर प्रत्येकाचा हा हेतू आहे की राष्ट्राचं कल्याण, धर्माचं कल्याण, नंतर आपण आत्मकल्याणाकडे वळलं पाहिजे. प्रत्येकाचा हा हेतू असला पाहिजे आणि इथूनच आपल्या ह्या कार्याचा उदय हिंदू सनातन संस्कृती या श्री गुरुदेव परिवारातनं जोपासली जाणार आहे. आणि मूळमूळ सनातन संस्कृतीचे जनक भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांचा ओढ परिचय अख्ख्या विश्वातून ही गुरुप्रणाली आपल्याला करून देणार आहे. या गुरुप्रणालीला मानणं म्हणजे काय, सध्याच्या काळात काय झालंय, हा कलियुगाचा काळ, या काळामध्ये दत्तप्रभूंचा काळ असल्या कारणाने हे ब्रह्मतत्व, कृष्ण तत्व या अवतार प्रणालीतूनच आपल्याला कळणार आहे. म्हणून आपण सर्वांनी या प्रणालीचा निश्चित अभ्यास केला पाहिजे आणि यातून या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. महिलांनी तर संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. महिलांचं काय झालंय, फार कठीण झालंय आजकाल. भारतीय संस्कृतीकडे अभ्यास केला पाहिजे. खूप खेड्यापाड्यातून आम्ही सहज विचारतो काय शिकले, खूप शिकलेले असतात मुली, भयंकर. तुलनेत मुलं अजिबात नाहीत. अगदी जे शेतात जाणारे रोज आई वडील असतील, त्यांची मुलगी पोस्ट ग्रॅज्युएशन सहज होते, सहज होऊन जाते. पण पुढे काय, शिक्षणाचा अभाव, धर्म शिक्षणाचा अभाव एवढा प्रचंड झालाय. तर त्याच्यामुळे इतका ऱ्हास झालाय संस्कृतीचा. हे लग्न, हे संतती, हे याच्यानंतर ते लग्न किती काळ टिकतं, संतती होतात नाही होत, पुढचा काळ प्रचंड घातक येणार आहे. त्याला जर आत्ताच आपण अध्यात्माकडे नाही वळवलं तर तुमची मुलं काळाच्या ओघात पूर्ण वेळ जाणार आहेत. आज समजू नका ते सेट झालेत, वेल सेट झालेत आणि त्यांचे करोडोची मालमत्ता आहे, ते त्यांच्या दिशेने योग्य आहेत. अजिबात योग्य नाही. जर धर्म, संस्कृती, अध्यात्म जर त्यांच्या रोम रोम मध्ये नसेल, तो जन्म व्यर्थ आहे, वाय आहे, कधीतरी विनाश अटळ आहे. ते सांघिक कार्य सर्वांकडनं करून घेण्यासारखं. इथून अफाट अनुभव लोकांना येतात. या श्री गुरुदेव परिवारातनं विशाल अनुभव लोकांना येत आहेत आणि यापुढे विशाल अनुभव येतील, प्रचंड येतील. कारण स्वतः प्रभूंचं कार्य येते. आम्ही काय असं खोटाटोपी करत नाहीये. आमचं नाव व्हावं, प्रसिद्धी व्हावी, आमचं गोड कौतुक लोकांमध्ये पसरावं, यासाठी आम्ही तरफडत नाही. ते प्रभूंना काळजी त्यांच्या कामाची. माणसाला बुद्धी किती असते, किती मर्यादा असते, त्या अनलिमिटेड मर्यादा आहे प्रभूंना. फक्त आमच्याशी कनेक्ट व्हा. कशा कशा कुठे कुठे कशा कशा लीला करतील त्या प्रभूंनाच माहिती. आमचा विरोध नका करू ना बाबांनो, विनंती ना. विरोध करून तुमचं काय पाय मारून देतात तुम्ही. तुमची पुन्हा खर्च करून घेणार, एक दिवस लटकून जाणार. इथं प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत ना हो. थोडं अनुभव घ्या, थोडा विवेक ठेवा, दिसतं बाहेर काढा, थोडं इथे येऊन पहा. हम गया नाही जिंदा आहे अजून सुद्धा. अशक्य शक्य करतात आम्ही, विषयच नाही. पण थोडं कणभर तरी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आमच्याबद्दल. पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर तुमचं आयुष्यच बदलून जाईल. शब्दाला जागतो आम्ही, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी. 2 पावलं चांगल्या विचाराने आमच्याकडे या, अफाट काही इथून घेऊन जा. आणि निसत स्वतः जाऊ नका ठेवू, वाटा त्याला अख्ख्या जगाला. आम्ही कुणीतरी खूप मोठे शहाणे आणि डायरेक्ट दत्तच झालो आम्ही, अशाने पण आमच्याकडे 2-4 चापटा खजार आमच्या. तुझा दत्त कुठपर्यंत तू कसा आहे, फुकटच्या अहंकार मीपणा फटके देऊन काढतो आम्ही, तो किती मोठा असो. अरे ते हजारो वर्षाचं तपश्चर्याचं वय, काय कौतुक करायचं आपण स्वतःच. शेवट्या पुरावाने आजकालची पोरं करतायत. अध्यात्म विषयाला कळत नाही.
सिद्धीच्या मागे लागणार तर आणखी जास्त बावट, त्यापेक्षा नास्तिक असलेलं बरं. कशाला आयुष्याची बर्बादी करतात? पुढं अंतरंगाकडे पाहून स्वतःचा मीपणा झुटकवून स्वामींना ओळखण्याचा प्रयत्न करा, दत्तप्रभूंना ओळखण्याचा प्रयत्न करा. बघा, करुणामय शक्ती श्रीपाद प्रभू आहेत, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे, शिवशक्ती म्हणजे साक्षात समर्थ शक्ती आहे. यांची ओळख जगाला करण्यासाठी हा ऑनलाईनच्या माध्यमातून श्री गुरुदेव दत्त परिवार आलाय. आता आमचीच लोक आम्हाला त्रास देणार आहेत. काय रे देवा, काय लिहिला तुझ्या? तुझा ओळख परिचय करून देताना तुझ्याच लोकांचा एवढा त्रास कसं शक्य आहे? जसं देवाने मनुष्य बनवला, बुद्धी टाकली, तर त्या बुद्धीना की देवाशीच वैर निर्माण करून दिलं, असं झालंय. असतात ना प्रचंड नास्तिक, देवाशी प्रचंड त्यांना राग असतो की नाही? शेवटी परमेश्वराने सगळं निर्माण केलं, त्या परमेश्वराविषयीच प्रचंड राग असली लोक आम्हाला येऊन भेटतात. आम्हाला त्रास देणारे जास्त जास्त कोण असतील? समर्थ सेविक करीच असतील. वारे देवा, धन्यवाद. ज्यांना कधी देव कळलाच नाही तेच जास्त त्रास द्यायला येतात. ज्यांना थोडंफार महाराजांचा काही कळतं ते सात्विक लोक चटकन आम्हाला येऊन मिळतात, चटकन येऊन मिळतात. सात्विक आहार, सात्विक विहार या गोष्टींना अतिशय प्राधान्य अध्यात्मामध्ये. आपण सगळं आपल्याकडेच आहे, पण आपली जागा चुकली एवढं मात्र नाही. हे बुधवार शनिवार वारंवार जाग येण्यासाठी, तुमचे हे अंतरंगातून शोध घेण्यासाठी ह्या मीटिंग्स असतात. फक्त काय आपलं, आपण आज काय विचार करतो, उद्या काय करतो, एक साधा सरळ संकल्प आपण पाळत नाही. मनाचे एवढे भेद असतात. आम्ही एखादा मंत्र सांगितला, हे वेडगळ मन तिसरंच मंत्र घेऊन फिरतोय, ह्या मंत्र सोडून आणखी चौथा मंत्र जप करू का, त्याच्यापेक्षा हा बरे का, त्याच्यामध्ये सगळी वाट लागून जाते. हे चंचल मनाला स्थिर कधी करणार? अहो, एकच मंत्र काम करतो विश्वात, श्री स्वामी समर्थ. आता ह्या 21 जुलैला आम्ही गुरुदीक्षा देणार आहे. गुरुदीक्षा नसून दीक्षेच्या स्वरूपात दत्त तत्वातले बीज मंत्र देणार आहेत. आणि ते बीज मंत्रांचं वैभव एवढं जबरदस्त असेल, एवढं जबरदस्त असेल, प्रत्येक घरात योग असेल जर त्याचा जप मनापासून केला तर. दत्तगुरु स्वयं असतील तुमच्या घरात, खान मारून बसलेले असतील, 4 वेद असतील, श्रुतितत्व गाय असेल, स्वयं दत्तगुरु विराजमान असतील, म्हणजे तुमच्या घरात 4 वेद असतील कुत्र्याच्या स्वरूपात. कुत्रे नसतील चालतील, पण तुमच्या त्या मंत्र स्वरूपात 4 वेद तुमच्याकडे असतील. भाग्यवंताला ती दीक्षा मिळेल. त्यासाठी नियम आहेत. परश्री माते समान, दारू मांस वर्ज्य, अन्न वर्ज्य. ज्याने दीक्षा घेतली त्याने कृत्य पाळावीत, चुकीची कामं करू नयेत. भारतीय संस्कृती जय भवानी जय शिवाजी म्हणतो, मग शिवाजी महाराजांचं तत्व ओळखावं जरा. शिवाजी महाराजांनी परश्री माते समान मानली आहे, मग आपल्याला अधिकार आहे का जय शिवाजी जय महाराष्ट्र म्हणायचा, जय भवानी जय शिवाजी म्हणायचा? जर पिवळे झेंडे घेऊन फिरत असाल तर शिवाजी महाराजांचं अवतार करे लक्षात घ्यायचं, तेव्हा हातात पिवळे झेंडे घ्यायचं. असं बावळसारखं जे एकाने आरोग्य मारले की आरोग्य मारायची, जय भवानी जय शिवाजी. त्यात शिवाजीचं कार्य पाहायचं आणि त्या महाराजांच्या तत्वांना अनुसरून पुढे सरकायचं, तेव्हाच आपण शोभून दिसू. नाही तर आपण बी येवणच मुस्लिमांसारखे. आपल्या त्यांच्यात किती फरक होते, ते दानव होते, आपण दैव तत्वातले, एवढाच फरक आहे ना. ते शैतानाचे आहेत, आपण त्या देवी शक्तीचे आहेत. म्हणून तिथं सुद्धा शिवाजी महाराजांनी रामतत्वासारखं काम केलं. काय, कित्येक शैतान प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी मारलं. सगळे शैतान आहेत. हे सगळे शैतानच तयार होत आहेत, छोटे मोठे. हे शैतानांना मारायचं, ठेचायचं कसं, त्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा, अल्लाचा आदर्श घ्यायचा. अल्लाह तत्व फार मोठे, रामाचा आदर्श घ्यायचा. शैतानांना ठेचायचं असेल तर मग तेवढी ताकद
वाघासारखं काळीच ठेवायचं संभाजीराजांसारखं. अल्ला समजून घ्यायचं असेल तर आमच्याकडे परमतत्व आहे. येशू एकमेव परमेश्वराचा पुत्र आहे. ते काय होते अख्ख्या जगाला काय देत आहेत सगळं आमच्याकडे येते. तेच तत्व आम्ही लोकांना वाटतोय. अखिल विश्वाचा मानव जात ही एकच आहे आणि त्यांचा परमपिता फक्त एकच आहे, ते म्हणजे श्रीकृष्ण भगवान. त्यांच्या नंतरचे अनंत अवतारातले कार्य सर्वांना परमवंदनीय आहेत. अनेक पैगंबरांना सगळ्यांना 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 येशू ख्रिस्ताचा पप्पा जर कोणी असेल तर कृष्ण असेल, दुसरं कोण आहे? हे सगळं आपण आपल्याजवळ असून आपण विसरलोय. म्हणून सांगतो 5 वर्ष जर थोडं आमच्याकडे आम्ही सांगितल्यानुसार जर वागले यांनी तर भारत देशात ही आमची ऑडिओ वगैरे तिथपर्यंत पोचवायची असेल तर काय त्यांनी आम्हाला 5-10 मिनिटं वेळ द्या, आम्ही फक्त 5-10 मिनिटं गुरुमंत्र देऊ. तशा पद्धतीने 5 वर्ष कार्य करायचा. हिंदुस्थान विश्व पदावरती गुरुपदावरती आरूढ असेल. असं बडबड म्हणून बोलत नाही, तर भांग खाऊन बोलत नाही, शुद्धीवर बोलतोय आणि प्रभूंसमोर बोलतोय. विश्वातली सगळ्यात मोठी शक्ती आहे दत्तप्रभू स्वामी महाराज श्री गुरुदेव दत्त. अख्ख्या विश्वाच्या तीर्थांना ते जाणण्याचं काम तेच करताय. म्हणून तर पृथ्वी हातात धरली प्रभूंनी आणि मंत्र म्हटला. पृथ्वी हातात धरली, ते पृथ्वी हातात धरली म्हणजे अख्खे धर्म ग्रंथ हातात धरले महाराजांनी. सगळ्या देवांना हातात धरले, अख्ख्या विश्वाला ब्रह्मांडाला सगळ्याच पंथाला हातात धरलाय आणि मंत्र म्हटलाय अनन्य चिंतयंतो मामे जन परिपासते तेशा निक्तम भियुक्तानाम योगक्षेमम वाहम्यम. जीवांना उद्देशून सांगितलंय की जो मी कधी गेला नाही कुठेच, मी हा इथंच आहे. जो कोणी आमची अनन्य भावाने सेवा करेन त्याचा जीवनाचा योगक्षेम आम्ही चालू आणि बोज आपण आम्ही उचलू संसाराचा. असा एकमेव अवतार नियतीच्या नियमानुसार एकमेव असा अवतार स्वामींचा झाला की त्याने अवतार समाप्तीनंतर हा मंत्र दिलाय. रामराज्य स्वामींनी चांगलं आपल्याला मंद बुद्धीच्या लोकांना ते कळत नाही. हे कलियुगाचा प्रभाव फक्त 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 श्री स्वामी सेवेनेच कमी होईल, दत्ताच्या सेवेनेच कमी होईल. अन्यथा किती शिव भजा, किती राम भजा, किती कृष्ण भजा ते त्या त्या स्थानावरती जाऊन विराजमान आहेत आणि दत्तप्रभूंच्या अनेक रूपांमध्ये ते स्थित आहेत आणि तिथून कार्य होणार आहे. विष्णूच्या किती अवतार येऊ, त्याने कितीही सेवा करो, रामाची काही करो, जेव्हा सेवेची पात्र द्यायची असेल दत्ताचेच अवतार येऊन त्याला सिद्ध करतील, आशीर्वाद देतील. त्या युगात दत्तप्रभूंकडे सगळं अनेक देवतांनी कारभार देऊन टाकलाय. म्हणून हिंदू संस्कृती बळकट जर करायची असेल तर श्री गुरुदेव दत्त महाराजांशिवाय पर्याय नाहीत. सनातन संस्कृती आम्हाला इथं जबरदस्त आहे. कुठले धर्म पंथ इथं अपूर्ण आहेत. तो जैन धर्म का असे ना, हे सनातन संस्कृती पुढे ते फिके. कुठलाही धर्म असो सनातन संस्कृती पुढे फिके आहेत. सनातनचा अर्थच वेगळा आहे. हे आता काल परवाचे पंथ येते सगळे. सनातन अनदी इथं नो चॅलेंज. महाकालाचे पलीकडचे सगळे इकडे. थोडा विशाल अभ्यास इथं असताना आपण फाटके तुटके अभ्यास करून स्वतःशी गुणगौरव करून राहिलो पोटाच्या फक्त पोटासाठी. हे सगळं समजण्याच्या पलीकडे जरी असलं तरी हा जन्म समजून घेण्यासाठी आपण श्री गुरुदत्त परिवारामध्ये या तत्वज्ञानांचा अभ्यास करा. फार मोठा गाढा अभ्यास या ठिकाणी आहे आणि इथून अमापूस लावून जगाला तुम्ही काहीतरी द्या. स्वतः या पुराणांचा शोधबोध घ्या, ग्रंथ वाचा, चिंतन करा, स्वामींना साक्ष ठेवा, अद्भुत ऊर्जा प्रकट करून घ्या या माध्यमातून आणि अनेकांना द्या. सिद्ध व्हा. ज्ञानाची पानपोई जे तहानलेले आहेत, ज्यांना गरज आहे त्यांना हे ज्ञान द्या. बघा कितीही अन्नदान करा, कितीही रक्तदान करा, कितीही अर्थदान करा, जोपर्यंत ज्ञानदान करत नाहीत
ज्ञानदानासारखं श्रेष्ठ कार्य नाही. कारण एखादा जीव जर ज्ञानातून घडला तर तो दैवी तत्वाकडे वळतो आणि ते जे पुण्य लागतं ते अमाप असतं. म्हणून दैवी संपदेचे मालक व्हा. दैवी संपदा काय लक्षात घ्या एकदा, सद्गुण, इमानदार, सत्य, जेवढे सद्गुणांची खाण आहे ती आपल्याजवळ असली पाहिजे. ती दैवी संपदा. शक्ती नको. शक्ती काय? शक्ती भंगार असते. शक्ती अभिमान वाढवते, अहंकार वाढवते आणि मदमस्तपणे आपलं आयुष्य बर्बाद करून टाकते. भक्ती करा, भक्ती परमेश्वराची. अहो एवढी भली मोठी परमेश्वरी शक्ती तुमचा दास म्हणून राहते. यासारखी मोठी आहे. नको आपल्याकडे विद्या, नको योग विद्या. योग सध्या असंभव आहे. पण त्या अखंड परमेश्वराची साधना करा ना. तो परमेश्वर आहे त्या ठिकाणी येऊन तुमचा दासत्व स्वीकारतो. मग विचार करा तुमची पात्रता काय. अगदी मनापासून स्वामींच्या सेवा करा, दत्तप्रभूंच्या सेवा करा. 12 ज्योतिर्लिंग येऊन तुमच्या सेवा करतील. काशी, बनारस सगळे भगवान शिव भोलेनाथ तुम्हाला शोधत तुमच्याकडे येईल आशीर्वाद द्यायला. राम येतील त्यांच्या आसनावर उठून. कृष्ण स्वयं तुम्हाला आशीर्वाद द्यायला उत्साहित असतील, प्रसन्न असतील. गुरुशक्ती एवढी मोठी असते. तीर्थांचा गोळ संपून जाईल जर एकदा खरा गुरु भेटला तर. खऱ्या ज्ञानाकडे वळा, खऱ्या गोष्टींकडे वळा. आयुष्यात कृत्रिमता नको, नाटकी वागणं नको. महान संतांचे आदर्श घ्या, ग्रंथ वाचा, गीतेचा अभ्यास करा. भगवान श्रीकृष्ण एकमेव पुरुषोत्तम परमेश्वर अवतार आहेत. अनेक देवांना वंदनीय आहे, पूजनीय स्थान आहे. देवांचं जसं मानवाचं पूजनीय स्थान ईश्वर आहे, तसं ईश्वरांचं पूजनीय स्थान परमेश्वर आहे. अनेक देवतांचं आराध्य भगवान कृष्ण आहेत. आपण सर्वांनी त्या पुरुषोत्तमाची सेवा साधना इथून केल्या जातात. आयुष्यात भागवत वाचलं पाहिजे. वर्षातून एकदा तरी भागवताचं आपण चिंतन केलं पाहिजे. मोक्ष जास्त लांब नाही. 0 मिनिटात तुम्हाला ज्ञान प्राप्ती होऊन जाईल. 7 दिवसात जर ते मनापासून भागवत वाचलं तर. अखंड गुरुजने भजलाय, ज्याचे कर्मदोष मुळासकट केलेले आहेत आणि ज्याने स्वतःला घडण्याचा खूप प्रयत्न केलाय आणि तो घडलेला आहे, ज्याच्यात निर्मळता आहे, सात्विकता आहे, अशा पवित्र आत्म्याने जर 7 दिवस भागवत अगदी छान पद्धतीने केलं तर 7व्या दिवशी मोक्ष सहज मिळून जातो. आपल्याला 7व्या दिवशी भागवताना मोक्ष मिळत नाही. आपले जड डोके असतात ना, भले मोठे मोठे पाप घेऊन बसले आपण, त्याची निवृत्ती कधी झालीच नाही. कशाला मोक्ष मिळेल? आणि तेवढं तल्लीन होत नाही आपण भागवतात, कारण आपले विषारी मन असतं. आपल्यात जर दोष येत मन विषारी असणारच ना. जर एखाद्या खोलीमध्ये कचरा भरून ठेवला आणि तुम्ही जर विचार करा नाही तिथून सुगंध येईल, कसा सुगंध येईल? तो कचरा बाहेर कडून साफसफाई होऊन तिथं तुझं होम कराल, अत्तर फिराल, तेव्हा सुगंध रूम मध्ये येईल ना. आपलं स्टोर जर वाईट करून ठेवले अनंत जन्मापासून, तर मी ह्या रूम मध्ये सडकाच वाचतील ना, चांगला वाचतील का? पवित्र आत्मा झालाच त्याने जर भागवत वाचलं 7 वर्षी मोक्ष असतो. हा नियम सगळ्यांना लागू आहे. आपल्या अंतरंगातून शुद्ध पवित्र होणं, त्यासाठीच जगणं म्हणजे मानवी जीवन आहे. दानवी संपदा झटकारून दैवी संपदेकडे वळणं म्हणजे त्यासाठी दीक्षा लागते. आणि दीक्षा आता बीजस्वरूप मंत्रातनं आपण त्र्यंबकेश्वरला देतोय. हजारोच्या संख्येने या. तिथं कोणालाही आम्ही कोणाकडनं 1 रुपया मागणार नाहीये. कमीत कमी खर्च खूप होणार आहे. 7 ते 8 लाखाचा खर्च किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. ज्यांना योग्य वाटलं त्याने दान करावं आणि स्वरूपात दीक्षा घ्यावी. दीक्षा मंत्र घ्यावा, मंत्र गुपित ठेवावा, ते कोणाला सांगू नये. चांगल्यास त्याचा परिणाम तुम्हाला बघावा लागेल. गुप्त आसन सरळ त्याची गुप्त साधना ठेवावी. घरचे आई बाप, वडील, भाऊ बहीण यांना देखील तो मंत्र सांगू नये. आपण दीक्षा घेतली असेल तर त्याची वैयक्तिक साधना अनुभवणे. 1.25 लक्ष जप केल्यानंतर त्याची प्रचिती येतात आणि त्या प्रचिती तुम्ही ऐकाव्यात, अनुभवाव्यात आणि ग्रुपमध्ये सांगाव्यात. एक विशिष्ट ठिकाण सांगितलं जाईल. गुरुदीक्षा कुठे होईल असं, कुठल्या डेटला होईल असं. 21 जुलै तर आपली फिक्स डेट आहे. स्थान अजून निश्चित नाहीये.
स्थान निश्चित झाल्यावरती आपल्याला कळवण्यात येईल आणि त्यासाठी जो काही खर्च लागणार आहे, जेवणाचा असो, मंगल कार्यालयाचा असो, त्या ठिकाणाचा असो, जो काही खर्च असेल त्या खर्चामध्ये ज्यांची इच्छा असेल, बळजबरी कोणालाच नाही. हे पुण्याचं काम आहे, सहज नाही. इथं अक्षय पुण्याने दिलं जातं. तुम्ही आज आम्हाला 1,00,000 दिले, तुमचे 10,00,000ची कामं होतील. फक्त 7 ते 8 लाखाचा खर्च आहे. तेवढी अमाऊंट आम्हाला मिळाली, आम्ही लगेच स्टॉप करून देऊ. आम्हाला द्यायची गरज नाही. हाय हाय पैसा नाही. तो पैसा मनुष्याला एक दिवस उलटा लटकवतोच. गरजेपुरता त्या दिवसापुरता जमा झाला लगेच स्टॉप करतो आम्ही. जास्त मायाजवळ जमा करत नाही. ही मायाच माणसाला घातक ठरते. बघा, कणंकण आपला इमानदार पैशाचा असला पाहिजे. मग आपण मोठमोठ्या ट्रस्ट केल्या आणि खूप अय्याशी केली आणि तिथं एकदम हाय फाय पणे राहिलो, एसी मध्ये राहिलो, बीसी मध्ये राहिलो, डीसी मध्ये राहिलो आणि फाट फर्निचर केलं, कौतुक केलं, मूर्त्या पुजल्यात नाही, आणखी भरपूर काही केलं. पण लोकांचे पैसे खाऊन जर आपण खातोय ते अन्न, त्यात वितुष्टीकरण आल्याशिवाय राहत नाही. अध्यात्माचे सगळे दरवाजे बंद होऊन जातात आणि आपण घसरायला सुरुवात होऊन जाते. म्हणून गुरूंचं ज्ञान हे वेगळं असतं. अन्न कुठलं खावं याच्यावर खूप महत्व असतं. दोष किती पचवावे आणि किती घ्यावेत यालाही महत्व आहे. समजा आपण फार अपराधी लोकांकडनं पैसे उकळले आणि मंदिर बांधलं, त्या मंदिरात त्या वास्तूला, संस्काराला दोष असतात. तिथं प्रभावीपणे मंत्र साधना करून त्या मंदिरांच्या वास्तू अति पवित्र केल्या जातात. सत्य आहे. म्हणून दान धर्म करताना सुद्धा बघावं लागतं, हा पापी माणसाने दान केलंय का पुण्यवान माणसाने दान केलंय. ते परमेश्वराला किती कठीण कामं असतात बघा. त्यात ऊर्जा मिळवून ते पवित्र तयार करून तिथून अनेक लोकांची कामं करणं, ते तीर्थक्षेत्र तयार करणं तेवढं कठीण गोष्टी आहेत, साध्या सरळ नाहीत. म्हणून 1-1 रुपया जरी आम्हाला भगिनीने मंदिरासाठी दिला, सात्विक लोकांनी दिला, तर ती सात्विक ऊर्जा तयार होईल त्या ठिकाणी. ना आपण गफाड कमवायचं इकडून तिकडून आणि टाकायचं मंदिरांमध्ये, मग ते मंदिर भ्रष्ट नष्ट वेष्ट अर्थव्यवस्था नष्ट होऊन जाते सगळी त्याची. तिथं जो गुरु असेल मग त्याला खूप सेवा साधना करून त्या भूमीला पवित्र करावं लागतं. देव मूर्तीमध्ये आणणं आणि त्याची सांभाळ करणं फार कठीण गोष्ट असते. जसं फिराल तसं उगवत. विष पेरलं तर विषच उगवणार, अमृत पेरलं तर अमृत उगवणार. तसे कर्म तसेच फिरतात. म्हणून मंदिरासाठी आपल्या कष्टाचा, इमानदाराचा 1-1 रुपया जरी आम्हाला दिला, ती उत्तम पावित्र अशी वस्तू असेल आणि त्या वस्तू जशा उत्तम असतील, तिथं आल्यानंतर उत्तम प्रगती मिळेल, उत्तम दिशा मिळेल आणि तिथं जर योग्य गुरु योग्य दिशेला असतील, तर योग्य ठिकाणी कार्य चांगलं होईल. आणि जर आपण बाहेरच्या लोकांना वेगळे सांगू, मोठ्या मोठ्या गोष्टी करू आणि आतमधून जर आपण किडलेले असू, तर धर्मकार्य होणार नाही. सर्व कर्म ईश्वरार्पण झालेल्या चुकीला वारंवार स्वामींना प्रार्थना करून पुन्हा ती चुकी न करता आपण जर पुढे सरकू तर धर्मकार्य होईल. मगाशी मी म्हटलं, दोषयुक्त पैसा जवळ ठेवू नये. भ्रष्टाचाराचा असो, इकडून तिकडून मिळवलेला असेल किंवा दानाचा असो, अन्नदानाचा असो, मंदिराचा असो, इतरत्र मेळावे घेतो त्याचा पैसा असो, लोकांकडनं उकळून जर आपण तो जवळ ठेवला आणि तो जर आपण स्वतःसाठी खर्च केला, तो पिढीचा पैसा असतो. त्यातून आलेली पिढाच जन्माला येईल. तुम्हाला व्यभिचारांकडे जास्त वळणार. तुम्ही तो पैसा कळत नकळत वाईट गोष्टींकडे खर्च करणार आणि तुमची जी मूळची उत्पन्न आहे, जे सात्विकता कष्टाचं आहे, त्याला पण ग्रहण लागून जातं. म्हणून मनाशीच ठरवायचं धर्मकार्य करत असताना चुकीच्या दिशेला जाऊ नये, चुकीचा पैसा खाऊ नये. दान धर्म करणं म्हणजे काय असतं? त्या दत्ताच्या झोळीमध्ये टाकलेली ती पिढा असते, जी मंदिरासाठीच वापरावी, त्या कार्यासाठीच वापरावी. ही जर अन्न शिजवून अन्नदानासाठी लोकांनाच वापरावं, पण आपण त्याचं जर अन्न खाल्लं तर आपल्याला त्रास अवश्य होईल. आपण घरात जर त्या तशा गोष्टी वापरल्यात, त्याचा त्रास आपल्याला होईलच होईलच होईलच. कोणी वाचवू शकत नाही. कोणी का असेना, तो मी का असेना.
होणारच त्रास, विशेष नाही. म्हणून तत्वपणा, तत्वात राहणं फार कठीण असतं आणि हे कठीणच कर्म आचरण जर केलं, कर्मयोगी व्हायला वेळच लागत नाही. हेच तर गुरुदीक्षा असतं, बाकी दुसरं काय असतं? गुरूंचा मंत्र मिळाला ना आपला गव्हाड मिळालं चांगलं असं नसतं. दिशा मिळणं महत्वाचं आहे. आपलं दशा आपली दिशा बदलवते. उत्तम कर्म अर्जुनाला शिकवलं भगवंताने, तेव्हा उत्तम दिशेला तो गेला. गुरु करणं म्हणजे काय असतं नेमकं? काय असं असतं? तू सांगशील उठ, तो उठेल, बस तर बसेल. कृष्णाने माझं सगळंच काम करावं, रामाने माझं सगळंच काम करावं, मी पाणी भरायला सांगितलं लगेच त्याने पाणी भरायला पडावं. स्वतःकडे अजिबात न पाहणं, त्याच्याकडनंच काम करून घेणं, त्याला गुरु करणं म्हणत नाही. गुरु म्हणजे प्रत्येकदा सांगतो, आपली कर्मशैली बदलणं. जर ती बदलली, आपल्याला परम आनंद मिळणं परमेश्वराचा. जर गट दिशा वैभव बदलून आपल्याला ज्ञानाकडे स्थित करणं, तीच गुरु शक्ती असते खरी. अशा गुरुला आपण वारंवार नमन केलं पाहिजे. कोट्यानं नमन केलं पाहिजे. जर आपल्या सकारात्मक ऊर्जा जर आल्या असतील, तर तेच खरे गुरु. नाहीतर मग काय बोलणार, शब्दच नाही बोलायला. दीक्षा म्हणजे परिवर्तन आहे. ते आपल्यात झालं, तूच धन्य आहे शिष्य, तूच धन्य आहे गुरु. नाटकी वागणं नको. खरंच सांगतो, तुमच्यात दडलेला परमेश्वर अगदी सरळ सरळ तुम्हाला दिसेन. जर तुम्ही आमच्या शब्दांचं चिंतन करून सत्यतेने जर राहिलात, परमेश्वर लांब नाही. काय झालंय, आपण जेव्हा जमिनीत पाणी खोदतो, जेवढे कष्ट लागतात पाणीपर्यंत, तसंच आपल्या अंतरंगातला परमेश्वर शोधताना तेवढ्याच यातना लागतात. कुठे कुठे घाव करतो आपण एखादी विहीर खोदताना, त्यात अनेक भाग लागतात. जमिनीचा भाग असतो, नंतर मुरुम लागतो, नंतर कच्चा दगड, परत पक्का दगड लागतो, कठीण दगड लागतो. काही ठिकाणी मग आपल्याला सुरुंग लावावं लागतात, तेव्हा पाणी लागतं. तसंच आहे, जर तुमचं मन अतिशय पापी असेल तर मग ते सुरुंग बिरुंग लावावं लागतं. तुमचं मन हळवं असेल, जास्त दोषयुक्त नसेल, तर मग वर थोड्या अंतरावरच पाणी लागून जातं, म्हणजे परमेश्वराच्या शोधत होतो. तसंच आहे हे गणित, समजण्याला अतिशय सोपे आहेत, न समजणाऱ्याला तर काही विषयच नाही. त्यासाठी गुरु लागतो, गुरु लागतो, गुरु लागतोच. स्वामी तत्व गुरु तत्वच आहे. सध्या विश्वात देहधारी गुरु उपस्थित नाहीत. स्वामींनाच गुरु करा. आम्ही फक्त गुरु दीक्षा म्हणजे काय, बीज मंत्र देतोय म्हणजे मी गुरु नाही. आम्ही कोणाचंच गुरुपद घेत नाही, घेणार नाही. स्वामींनी सांगितलं स्वप्नात येऊन की याचं गुरुपद घ्या, आणि आम्हाला सांगितलं स्वप्नातून बाबा याचं गुरुपद घे, तेव्हा विचार करू. जसं सध्या विश्वात सगळी खोटी गुरुतत्व माया, सगळे मायेमध्ये, सगळा मायेचा पाखंड बाजार चाललाय. धर्माचं शिक्षणाचं ज्ञान कुणालाच नाही. थोडंफार आहे आणि ते अर्धवट आहे, पूर्ण नाही. ते बघून काही मन शांत होत नाही. उलट त्यांच्याकडे बघून उद्विग्नता येते, पूर्णता येत नाही. ते जरा द्या पुढे, तुम्हाला कसं पूर्ण करते? म्हणून उत्तम पर्याय भक्तीचा आहे. भक्ती सोडू नका. आणि आम्हाला विश्वात फक्त स्वामींची भक्ती पेरायची, दत्तप्रभूंची पेरायची, श्रीपाद प्रभूंची, नृसिंह स्वामी महाराजांची. आम्हाला तो गुरुचरित्र विश्वविख्यात करायचं आहे, 5व्या वेद. हे स्वामींचं कार्य आहे, माझं स्वतःच नाही हो. मला विरोध करणारे स्वामींना विरोध करतायत, दत्तप्रभूंना करतायत. मला खेटणारे दत्तप्रभूंना खेटतायत. मी स्वतःच नाही, मी त्यांचाच आहे. लक्षात घ्या, विरोध करण्याआधी आमचे मेळावे बरखास्त किंवा पाडण्याची तयारी करण्याआधी स्वामींना एकदा मुजरा करून जरा स्वामींना पहा, महाराज जाऊ का? महाराजांचे लाल लाल डोळे होतील तुमच्याकडे पाहून, शीघ्र नृसिंह अवतार धारण करतील. जर तुमच्यात थोडंफार जर पुण्य असेल तर, थोडंफार स्वामी मनापासून बसला असेल तर लगेच महाराजांचं नरसिंह स्वरूपाचा अवतार दिसेल तुम्हाला. आमचे मेळावे रद्द करणं
किंवा आम्हाला विरोध करणं महाराजांना अजिबात चालत नाही. अजिबात नाही. भयंकर क्रोधिष्ठ झालेत महाराज. पण कुठेतरी काहीतरी पुण्य आहे म्हणून महाराज शांत आहेत. आम्हाला तुम्ही थोडीशी साथ दिली किंवा कार्यासाठी तुम्ही पुढे आलात ना, स्वतःहून कार्य केलात, तुमचं प्रारब्ध जे काय असेल ते नष्ट करून महाराज 0 मिनिटात तुमचं काम करतील. हा धर्म काय आहे विश्वामध्ये तो समजावून सांगण्यासाठी स्वामींनी आम्हाला निवडले. हो, आम्ही कोण कुठचे आणि काय आमचा हातापत्ता काहीच नाही. हे शरीर आहे, फक्त हा देह महाराजांनी निवडलाय, स्वतःहून निवडलाय. आमचा यात काही रोल नाही. प्रामाणिकपणे ही विनंती, ही गोष्ट समजून घ्या. हे स्वामींचं दत्तप्रभूंचं कार्य आहे. याला विरोध करणं म्हणजे साक्षात स्वामींना दत्तप्रभूंना विरोध करण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही आमच्या कार्याला विरोध करतात तर महाराजांचं स्वरूप हे नृसिंह अवतारासारखं होतं. प्रल्हाद नृसिंह अवतार, हिरण्यकशिपू तो अवतार. म्हणून नाही सेविकरी जोडता आलेत, नाही महाराज समजले चालतील, पण आम्हाला विरोध करू नका. या कार्याला सहकार्य करा, प्रभूंचा आशीर्वाद घ्या. अशक्य शक्य होईल. आम्ही सर्वांवरती सारखं प्रेम करतो. आम्ही द्वेषरहित कुठलंच कार्य करत नाही. आमच्या कार्याला दोषच नाही, द्वेषच नाही. आमच्याकडे कोणीही आलं, कसंही आलं, वाले जरी आला तर त्याला दिशा वाल्मिकीची देऊ. किती मोठा पापी आला, काही हरकत नाही. इथं नामात फार मोठी ताकद आहे. वल्ल्या कुळीपेक्षा सुद्धा मोठा पापी आला तरी इथं स्वयं भगवंत आहेत, पूर्ण ब्रह्मतत्व आहे. त्याचही वाल्मिकी होईल. पण कसं असतं, शंका मनामध्ये एवढ्या अनंत शंका असतात, तर त्या शंकांचं निरसन करता करता जीव सुटून जातो. पण त्या शंका सुटत नाहीत, म्हणून ते वासनाचे आरे परत जन्म घेतात, उलटे लटकतात. निशंक होऊन स्वामीवरती श्रद्धा ठेवा. आमच्या विचारांवरती श्रद्धा ठेवा. काहीच वेळ लागणार नाही तुमच्यात परिवर्तन व्हायला. तुम्ही प्युअर प्युअर जसं तूप असतं ना, एकदम गावराने प्युअर तूप, तसं तुमचं अध्यात्म असेल. खोटे नसाल काही. आम्ही तुम्हाला स्वामी सुत बाळप्पा अशी विशाल तत्वाची लोक तयार करण्यासाठी आलोय. आणि घाणेरडी राजकारण, सडलेले किडलेली मन असली प्रवृत्ती तुमच्यात पेरणार नाही, कधीच नाही. तुमच्यात चांगली स्वामींची उत्तम भक्ती पेरण्याचा प्रयत्न आहे. केंद्रात जा, आज नाही 1000 वेळेस जा, अवश्य जा. आम्ही कधीच कोणाला रोखलं नाही. आमच्याकडे येण्याला रोखलं जातं. अरे देवाच्या मंदिरात न जाणं. आमचं मंदिर काय आहे? आमचं हृदय हेच मंदिर आहे. तुमचं खरं मंदिर अंतरात्मा तुझं हेच खरं मंदिर आहे. तेच खरे गुरु आहेत. त्याच्याशी शोध लावून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंदिरांचा खेळ करायचाच नाही. हा सगळा प्रकार समजणाऱ्याला समजतो, न समजण्याला समजत नाही. तर ह्या सर्व गोष्टी परिपक्व माणसाला कळतात, अर्धवट माणसाला नाही कळत. एकच बोलतो, सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास. ध्यास श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. अधिक वेळ न घेता हे मार्गदर्शन मीटिंग मी संपवतो आणि या ठिकाणी आपण पुढे आता अनुभव सत्र चालू करूया. श्री स्वामी समर्थ. पुढे कोण कंटिन्यू करते करा. श्री स्वामी समर्थ दादा. चालेल.